मृत्यूलोक आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला युद्ध करावं लागतं. देव असो साधक असो या मानव असो प्रत्येकाला युद्ध करावं लागतं. या त्रिभुवनामध्ये प्रत्येक लोकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचे 4 लोक सांगितलेले आहे. वैकुंठ लोक, कैलास लोक, स्वर्ग लोक आणि त्या ठिकाणी मृत्यू लोक सांगितलेले आहे. तुम्ही म्हणाल वैकुंठ लोक कशासाठी प्रसिद्ध आहे, कैलास लोक कशासाठी प्रसिद्ध आहे, स्वर्ग लोक कशासाठी प्रसिद्ध आहे आणि मृत्यू लोक कशासाठी प्रसिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. तर वैकुंठ लोक ही भक्तभूमी म्हटलं जातं. वैकुंठाला काय म्हटलं जातं? भक्तभूमी म्हटलं जातं. सर्व भक्त तेथूनच आलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. सर्व भक्त तिथूनच आलेले असतात आणि तिथं जाण्याचा अधिकार फक्त भक्ताला असतो. काही काही वेळेस आमच्या हातामध्ये पत्रिका येतात दशक्रिया विधीच्या किंवा श्राद्धाच्या. त्या ठिकाणी हातामध्ये आल्याच्या नंतर जो व्यक्ती गेलेला असतो त्या व्यक्तीच्या समोर लिहिलेलं असतं, वय लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? वय लिहिलेलं असतं. आणि त्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं की त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये माळही नसते. काय नसते? माळही नसते. तो भक्तही नसतो. तो असतो आंबाबाईचा भगत. कोण असतो? आंबाबाईचा भगत असतो. आणि त्याच्या पुढे काय लिहिलेलं असतं? वय लिहिलेलं. आता वय याचा अर्थ आपण काय घेत असतो? वैकुंठवासी घेत असतो. पण वैकुंठवासी असा अर्थ न घेता तिथं असा अर्थ वापरायचा, वैफल्यग्रस्त. काय? वैफल्यानं ग्रस्त झालेला व्यक्ती. वैकुंठवासी अर्थ न घेता असा अर्थ त्या ठिकाणी वापरायचा. सांगण्याचं तात्पर्य वैकुंठात जाण्याचा अधिकार फक्त भक्तांना. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठ ही भक्तभूमी आहे. कैलास ही तपोभूमी आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये गोड वर्णन करतात, अर्जुना तपश्चर्या करणाऱ्यांची परीक्षा घेतली, म्हणजे परीक्षा घेत असताना त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे जर कोण ठरले असेल तर माझे भोलेनाथ ठरले. करिता तापसांची कडसणी कवना चवळा ठेवी जेल शुळ पाणी. अर्जुना कैलास ही तपोभूमी आहे. स्वर्ग लोक ही भोगभूमी आहे. सर्व देवता तिथं राहतात, पण तिथं राहत असताना दिव्य प्रकारचे भोग भोगतात. अश्नंती दिव्यानी दिवदेव भोगा. स्वर्ग लोक ही भोगभूमी म्हटल्या जातं आणि मृत्यू लोक ही रणभूमी म्हटल्या जातं. विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला युद्ध करावं लागतं. तुम्ही म्हणाला आम्ही लहानचे मोठे झालो पण अजून काही युद्धाचा प्रसंग आला? तुमचं जरी चीन बरोबर युद्ध झालं नसेल, तुमचं जरी अमेरिका बरोबर युद्ध झालं नसेल, पण तुमचं आणि तुमच्या पप्याच्या आईचं युद्ध झालंच असेल. होतच महाराज. हा मृत्यू लोक आहे महाराज. देव असो साधक असो या मानव असो प्रत्येकाला युद्धाला सामोरे जावं लागतं. या मृत्यू लोकामध्ये 3 योद्धे प्रसिद्ध सांगितलेले आहे. एक देव योद्धा आहे, दुसरा आहे जीव योद्धा आणि तिसरा आहे साधक योद्धा. या आजच्या अभंगाकरता, अभंग जो आपण सेवेकरता निवडलेला आहे, या अभंगामध्ये साधकाचं युद्ध सांगितलेलं आहे. पण थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः आपण देव योद्धा बघणार आहोत. तुम्ही म्हणाल कोणत्या देवाचं उदाहरण सांगणार? नवरदेवाचं का? नवरदेवाचं नाही, भगवान प्रभू रामचंद्रांचं आणि भगवान कृष्णचंद्रांचं. देवता या मृत्यू लोकामध्ये अवताराला आल्या, पण आल्याच्या नंतर त्यांना युद्धाला सामोरे जावं लागलं. प्रभू रामचंद्रांचं युद्ध झालं. कोणाबरोबर झालं? रावणाबरोबर झालं. प्रभू रामचंद्र युद्धाला निघाले. कुठं निघाले? निघाले लंकेमध्ये. आता युद्ध करायचंय. मग सर्व वानर सेना घेतली. काल एकानं शंका विचारली, म्हटले तुमच्या प्रभूंचं चुकलंच. म्हटले काय चुकलं? तुम्ही युद्धाचा मान नराला न देता, मानवाला न देता वानराला दिला. म्हटले तुमचं देवाचं चुकलं. म्हटले त्याचं असं आहे,
कुठलंही काम करत असताना मोठी माणसं गांभीर्याने करत असतात. 5 वर्ष टिकेल असंच सरकार मोठी माणसं उभे करत असतात. लक्षात येतं ना तुमच्या? प्रभू रामचंद्रांनी लक्षात त्या ठिकाणी घेतलं. म्हटले त्याचं कारण असं आहे, प्रभू रामचंद्रांनी नराला मान न देता वानराला मान का दिला? त्याचं पहिलं कारण, लंका ही सोन्याची होती. कशाची होती? माणसाला जर युद्धाला नेलं असतं तर त्यांनी युद्ध सोडून काय केलं असतं? त्यांनी खिशात भरायला सुरुवात केली असते ना. म्हणून वानराला मान दिला. दुसरं कारण, प्रभूंनी वानराला का मान दिला? माणसाला जर नेलं असतं युद्धाला तर जेवणावरून पंचायत झाली असती. जेवणावरून पंचायत होईल म्हणून प्रभूंनी वानराला युद्धाचा मान दिला. वानराला काही जेवणाचा प्रबंध करावा लागत? झाडाचा पाला खातात, राणीच्या पाला खायरा पाला खातात, म्हणून वेगळा प्रबंध त्या ठिकाणी जेवणाचं वानराचं करावं लागत नाही. आणि तिसरं कारण, प्रभूंना दाखवून द्यायचं होतं माकडं सुद्धा माणसापेक्षा चांगले काम करतात. विठ्ठला विठ्ठला. प्रभू रामचंद्राने सर्व वानर सेना घेतली, लंकेमध्ये गेल्याच्या नंतर सर्व वानर हाती लंका देवविली म्हणे तुका. युद्धाला प्रारंभ झाला. रावण आणि प्रभू रामचंद्र समोरासमोर आले. समरांगणा आला. रामे रावण देखिला. समोरासमोर आल्याच्या नंतर प्रभूने प्रथमतः त्या ठिकाणी अर्ज फेकला. आर्यांची संस्कृती हिंदू संस्कृती. प्रथमतः अर्ज फेकल्याच्या नंतर त्या अर्जामध्ये लिहिलेलं होतं, रावणा एक तर शरण नाहीतर मरण. काय सांगितलं प्रभूंनी? एक तर शरण नाहीतर मरण. आता शरण येईल तो रावणच कसा? काही 80 वर्षाचे झाले पण रामाला शरण आले. काही 80 वर्षाचे आज उंगाळ्या तुळशीचे माळले. विठाला विठाला. त्रेतायुगातील रावण असो या कलियुगातील असो, पण रामाला शरण जात नाही. शेवटी रावण शरण आला नाही. रावणाचा वध केला प्रभूने. केला रावणाचा वध. अवघा तोडीला जबंद, अवघा तोडीला जबंद. लंकाराजा बेबेशाना, लंकाराजा बेबेशाना बेबेशाना. रावणाचा वध केला प्रभूंनी. लंका जिंकले मात्र प्रभूंनी घेतली नाही. बिभीषणाला देऊन टाकले. आणि म्हणून राम हे देव होते. रामदेव बाबा नाही, या प्रभू रामचंद्र हे देव होते. लंका जिंकली मात्र घेतली नाही. बिभीषणाला देऊन टाकले. आणि म्हणून प्रभू रामचंद्र मृत्यूलोकात आले. युद्धाला सामोरे जावं लागलं. भगवान कृष्णचंद्र अवतराला आले मात्र त्यांना सुद्धा युद्धाला सामोरे जावं लागलं. त्यांचं युद्ध झालं. कोणाबरोबर झालं? कंसाबरोबर झालं. पण कंसाची आणि कृष्णाची भेट कधी झाली बरं? युद्धाच्या प्रसंगी झाली. येरा भेटी युद्धाच्या प्रसंगी त्याचे शस्त्रांगी हानितले. भेट झाल्याच्या नंतर कंसाचा वध भगवान कृष्णचंद्राने त्या ठिकाणी केलेला आहे. वध केल्याच्या नंतर मथुरा जिंकली पण कृष्णचंद्राने घेतली नाही. कोणाला दिली? उग्रसेनाला दिली. आणि म्हणून आजही समाजामध्ये आपल्याला महाभारताची आणि रामायणाची गरज आहे. मृत्यूलोकामध्ये देवता आले. युद्धाला सामोरे जावं लागलं. हा देवयुद्ध या ठिकाणी आपण बघितला. दुसऱ्या नंबरचा आहे जीवयुद्ध. जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं. तुम्ही म्हणाल जीवाचं युद्ध कोणाबरोबर? जीवाचं युद्ध जीवाबरोबरच आहे ना. किंवा स्वकीय असे. पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे, अवधूत महाराज काय सांगायचे?
दोन आवा, दोन जावा, दोन बुवा, दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन कुत्री, दोन भट्ट, दोन तट्ट, दोन हलगट एकत्रित आले की भांडणं करतात. आता तिथं लिहिलेलं आहे म्हणून सांगण्यासाठी काही हरकत नाही. दोन आवा, दोन महिला एकत्रित बसल्या की भांडणाला सुरुवात होते. साधा मंडपमध्ये बसू द्या, हो पलीकडे, हो पलीकडे, सारखी बडबड. 40 गाड्यांची खडखड आणि 2 महिलांची बडबड सारखीच. दोन आवा, दोन जावा, दोन जावाचं सुद्धा मन जमत नाही. पण इथं जावा चांगले आहे बरं का, सगळ्यात चांगले दिसत आहे मला इथं, कोणाचंच भांडण नाही दिसत बरं का. दोन जावा, दोन जावाचं बनत नाही. जसं इंद्रायणामध्ये तांदळाचा भात शिजतो पण शेताला चिटकत नाही, तसं दोन जावाचं मनाला मन चिटकलच असं सांगता येत नाही. दोन जावांचं भांडण सांगितलेलं आहे. किंवा नामदेवरायांच्या अभंगामध्ये दोन सवतीचं भांडण सांगितलेलं आहे. एक वेळचा प्रसंग, भोलेनाथ अंगणामध्ये बसलेले होते. जटेमध्ये गंगेला धारण केलेलं आहे, मांडीवरती पार्वती मातेला घेतलेलं आहे. आणि तेवढ्यात काय झालं, नारद महर्षी आले. नारायण नारायण. नारद महर्षी आल्याच्या नंतर तो संसार पाहिला. म्हटले काय थाटात चाललाय, म्हटले संसार, पण संसारात तंटा असला पाहिजे. मंदिरात घंटा आणि संसारात तंटा असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय चवच नाही. नारदाने विचार केला, म्हटले यांच्यात कळ लावली पाहिजे. काय मांडीवर संसार चालला म्हटले. नारदाने काय केलं, पार्वती मातेला जवळ बोलवून घेतलं. बोलवून घेतल्याच्या नंतर पार्वती आईसाहेबाला बोलू लागल्या. भोलेनाथही निघाले. भोलेनाथांना त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही येऊ नका. आईसाहेबांना बोलवलं. भोलेनाथ म्हणू लागले पुतण्या चालवला याचा अर्थ रातोरात सरकार उभा करणारे वाटतं नारद महर्षी. पण घाबरू नका, अजून चाव्या म्हाताऱ्याच्याच हातात आहे. विठ्ठल पार्वती आईसाहेब नारद महर्षी जवळ आल्याच्या नंतर विचारलं, म्हटले काय काम आहे. म्हटले तुम्हाला एक माहिती आहे का. काय माहिती आहे. म्हटले भगवान भोलेनाथाच्या जटेमध्ये गंगा आहे. म्हटले हे गंगा. म्हटले कोण. म्हटले मोठी ऊ बसलेली, ऊ ढेकण बसलेलं आहे. म्हटले मला काही माहिती नाही. म्हटले त्यांना जटा सोडायला सांगा. जटा सोडायला सांगा म्हटल्याच्या नंतर नारद महर्षींनी कळ लावले, निघून गेले. कळीला विजय नारद. नारद महर्षी निघून गेल्याच्या नंतर पार्वती आईसाहेब आल्या. भोलेनाथांना म्हटले मला बोलू नका, अगोदर जटा सोडा. म्हटले अगं असं काय त्या ठिकाणी विचारते, काय सांगते मला. म्हटले अगोदर जटा सोडा. आग्रस्तव जटा सोडायला लावल्या. जटा सोडत असताना जटा सोडल्याबरोबर त्या ठिकाणी गंगा प्रगट झाली आणि गंगेचं आणि पार्वती मातेंचं भांडण चालू झालं. गंगा गौरी दोघी भांडवी, साध्याशी धाडिले वनारे, खेळ खेळे परडावीन सापडे, हा तो एक खेळिया शहाणारे, ऐका खेळिया तुझं सांग ऐशा जाणोरे खेळ खेळे, ऐका खेळिया तुझं सांग ऐशा जाणोरे खेळ खेळे, ओ ऐका खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे, ऐका खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे. नामदेवरायांच्या अभंगामध्ये भांडण सांगितलेलं आहे. दोन सवतीचं भांडण, दोन आवा, दोन जावा, दोन बुवा, दोन शास्त्री एकत्र आले की त्यांचंही भांडण चालू होतं. उत्तर मीमांसा असं म्हणते, पूर्व मीमांसा असं म्हणते. दोन शास्त्रींचं भांडण, दोन मिस्त्रींचं भांडण. हे जरा तुमचं चुकलंच राव. इथं मिस्त्री कोण नाही ना, जरा गुन्ह्यात घ्या गुन्ह्यात असं ते म्हणत असतात. दोन मिस्त्री, दोन कुत्री एकत्रित आले की लगेच भांडणाला सुरुवात होते. सारखं भोबो भांडण चालू होतं. दोन भट्ट म्हणजे ब्राह्मण, दोन ब्राह्मण एकत्रित आले की भांडणाला सुरुवात होते. दोन ब्राह्मणांचं भांडण झालं म्हणून तिघांचं सरकार उभं करावं लागलं. लक्षात येतं ना. म्हणून दोन भट्ट, दोन तट्ट म्हणजे घोडे एकत्रित बांधले की एकमेकाला लाथा मारतात. दोन हलगट म्हणजे हेले एकत्रित आले की भांडणाला सुरुवात होते. पण तुम्हाला मला एक विचारावंसं वाटतं, जावळीचे मोरे कोण होते. जावळीचे मोरे हिंदू होते. मिर्झा राजे कोण होते, हिंदू होते. उदोजी घोरपडे हिंदू होते. कोणाबरोबर भांडले बरं, आदिलशहाशी का निजामशहाशी का कुतुबशहाशी. सूर्यासारखं तेज होतं महाराज त्यांचं. पण अहोरात्र चाकरी त्या ठिकाणी केली, मात्र त्या ठिकाणी वैर शिवछत्रपती सोबत केलं.
मिर्झा राजे घोरपडे मोरे जर एकत्रित झाले असते तर खैबर खिंडीच्या आत पाय टाकायची कोणाची हिंमत झाली नसते. पण करता काय, आपल्याच आपल्याबरोबर भांडत आले. पहिल्यापासूनच चालते विठाल जीवयोद्धा या ठिकाणी आपण बघितला. देवयोद्धा, जीवयोद्धा, आता साधक योद्धा. साधकाचं युद्ध कोणाबरोबर आहे? साधकाचं युद्ध आतही चालू आहे, साधकाचं युद्ध बाहेरही चालू आहे. तुम्ही म्हणाल रात्रंदिवस त्या ठिकाणी साधकाला युद्ध करावं लागतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्र दिवस युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही जीवाही आगोजा पडते अंतर्बाह्य जग रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जीवाई आगोज साधकाचं युद्ध आत चालू आहे, साधकाचं युद्ध बाहेर चालू आहे. साधकाचं युद्ध आत